नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या मालाड पूर्व कुरार विभागामध्ये काल रात्री एक दुर्दैवी घटना घडली. त्याच्यामध्ये चिमुकल्या मुलाने आपला जीव गमावलाय. या मुलाची दुर्दैवी मृत्यू कशी झाली त्याच्याबद्दल जेव्हा आरपी न्यूज म्हणजे स्वतः आपण चाचणी केली, त्याच्यामध्ये काय निष्पन्न आलं ते तुम्हाला सांगतो. कुरार विभागामध्ये माऊली डेव्हलपर्सचं काम सुरू आहे. त्या काम सुरू असताना आंबेवाडी परिसरामधला एक पत्रा जो बंद केलेला आहे, त्याच्या मागे माऊली डेव्हलपर्सचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या ड्रेनेजचं मेन लाईनचं काम तिकडे सुरू आहे. ड्रेनेज लाईन मेन आहे. त्याच्यामध्ये एक चिमुकला मुलगा काल बॉल शोधण्यासाठी रात्री त्याने बघितला की त्याच्यामध्ये बॉल पडलाय. ती बॉल, तो छोटासा बॉल काढण्यासाठी तो मुलगा रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान त्या जागेवर पत्र्याच्या खालून पत्र्याच्या साईडने कुठून तरी आला. त्या जागेवर तो उतरला. तो डम्पिंग जिकडे पाण्याचं ड्रेनेज लाईनचं जे जागा आहे तिथे तो बसला. काठीच्या सहाय्याने त्याने तो बॉल खेचण्याचा प्रयत्न केला. जे सीसीटीव्ही मध्ये दिसतंय त्याच्या माध्यमाने मी हे तुम्हाला सांगतोय, कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बनावटी नाहीये. पूर्ण कुरारच्या प्रत्येक व्यक्तींना त्या मुलाच्या मृत्यूचा दुःख आहे, मला देखील आहे. पण जी सत्यता मी माझ्या डोळ्यांनी पाहिली सीसीटीव्ही मध्ये ती सांगतोय. तो मुलगा तिकडे उतरला, त्याने तिकडे त्या काठीच्या सहाय्याने बॉल खेचण्याचा प्रयत्न केला. बॉल खेचता खेचता त्याचा तोल गेला आणि तो पाण्यामध्ये पडला. पाणी पडल्यानंतर कोणी पाहिलं कसं नाही, हा एक मोठा प्रश्न होता. काल गुढीपाडवा होता. काल त्या साईडचं सगळं काम बंद होतं. काम बंद असल्या कारणाने 8 साडेआठच्या दरम्यान वॉचमॅन त्याच्यापासून खूप लांब होता, गेटवर होता. त्याच्यामुळे तिकडे कोणाचं लक्ष नाही गेलं. रात्री 3 वाजता सुमारामध्ये ही सगळी घटना समोर आली. तेव्हापासून जे आंबेवाडीचे सर्व रहिवासी आहेत त्या मुलाच्या दुःखाच्या परिवाराच्या दुःखासोबत आहेत. आम्हाला देखील दुःख आहे. पण मला एवढं सांगायचं आहे की त्या परिवारांसाठी काय आपण सहानुभूती करू शकतो, त्या परिवाराला न्याय कसा मिळू शकतो त्याच्याबद्दल प्रयत्न केला. मी विकासकाशी बोललो. विकासकाचं असं म्हणणं आहे की त्या परिवारासोबत आम्ही नेहमी आहोत, कारण त्या मुलाचा जीव गमावला आहे त्या मुलाने. त्याच्या दुःखामध्ये आम्ही स्वतः देखील आहोत. त्याच्यामध्ये राजकारण करू नये. त्या मुलाच्या परिवारासाठी काय मदत करता येईल ती करावी, अशी आरपी न्यूजची पण मागणी आहे. मी त्यांना विचारलं की तुम्ही काय मदत कराल. ते बोला जी काय आमच्याकडून मदत होईल ती पूर्ण मदत माऊली डेव्हलपरने सांगितली आम्ही करायला तयार आहोत. पण मी त्या दिंडोशीच्या या मलाडच्या या कुरारच्या जनतेला फक्त एवढंच सांगेन की त्या चिमुकल्या मुलाचा जीव गेलाय, त्या जीवावर राजकारण करू नये. त्या परिवाराला मदत करावी आणि जी काय त्या मदत त्या परिवाराला मिळवून देणार तेवढं करावं. मी ह्या बाबतीमध्ये पार्ट 2 त्याच्यामध्ये त्या मुलाच्या परिवाराची व्हिडिओ, त्यांचं काय म्हणणं आहे आणि माऊली डेव्हलपर्सचं काय म्हणणं हे देखील मी तुम्हाला मांडेन. तर आपण पाहत आहात आरपी न्यूज 24 लाईव्ह. कॅमेरामॅन जयेश पांडे सोबत मी राजेश पांडे, मुंबई.